काय दवाखान्याचा मेळ काय तो सांग ना मला एकदा. हा गेले आता ते काय सांग. किती दिवस काय सांगितले त्यांनी? टांका काढायला जायचं. तू गेलास नाही का मग? तिकडे घेऊन गेला आलो ना, आतमध्ये होती. हा का? सोनोग्राफी चालू असेल काय ग? डॉक्टर थांबते 4-5 दिवस आता. पेपर आहे पण डबल बी यायची गरज. तर हे बघा, हे एक स्लीवले ड्रेस आहे जो कोमलला घातलेला आहे आणि आम्ही हा सुरतवरून आणलेला आहे. कसा दिसतोय सांगा कोमलला. थोडं वेट कमी करायची गरज असेल तर तसं पण सांगा, तसं पण आम्ही करू. आणि छान दिसतोय, मला तर आवडलं. इथं म्हटलं मी घरात पण घालायचं, पण तिथे म्हणणं आहे की तिला लाज वाटते घरात घालायला. तर असा विषय आहे आमचा. जरा शूट चालू आहे एका व्हिडिओचा, त्यामुळे आता हे विषय चालू आहे, कपडे वगैरे असे. देवाला प्रार्थना केली की नाही? हा केली का? हो, रोज चालू आहे. रोज चालू आहे. हा, बरं, रोज मंदिरात जाणे रोज एक तुमच्यासाठी रात्रंदिवस ध्यानात कशाचं मनात आहे? आहे बाबा. आमच्यासाठीच म्हणते वाजी. काय करा सांगा बरं आजी मित्रांनो, येईल काय काय बोला आता याच्यावर. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय हरी कर बेटा, जय हरी करा. ए टिट्या, जय हरी कर ना. टिट्याचं पूर्ण लक्ष आहे पिऊ कडं. पिऊ काय करतीये काय नाही करतीये. पिऊ इकडून ये, इकडून ये. चल कर, जय हरी करा. करा जय हरी करा. चला लवकर दोघी जण जय हरी करा. जय हरी कर, जय हरी. हाय कर. पप्पी दे. अच्छा जी, कशी दे दे पप्पी. हे बघा, हा हे थोडं प्रेम दाखवणं चालू आहे पप्पाला, कारण की अशी अपेक्षा असते की काहीतरी आपल्याला मिळेल. तर आता तिकडे एवढी तयारी चालू आहे, तुम्हाला सांगतोय मी. रात्री आम्हाला जवळपास 11:30-12 वाजले घरी यायला. त्यानंतर जेवणाचा काही विषय नव्हता. आम्ही एका ठिकाणी जेवण केलं तर 4-5 वाजता. तर त्यानंतर जेवणाचं काही एवढं भूक नव्हती लागलेली, म्हणून जेवण घेऊन काही केलेलं नाहीये. आणि आजचा विषय तुम्हाला सांगतोय. आज रोहिणीला दवाखान्यात घेऊन जाणार आहे टाका काढण्यासाठी. तर मलाही माहित नाही काय होणार आहे आणि तुम्हालाही माहित नाही. अचानक उद्या व्हिडिओ येऊ शकतो की रोहिणीची डिलिव्हरी झाली म्हणून. या इकडं नाही, इकडे आजी आली. तर आजी नमस्कार. नमस्कार, रामकृष्ण हरी. देवाला प्रार्थना केली की नाही? हा केली का? हो, रोज चालू आहे. रोज चालू आहे. हा, बरं, रोज मंदिरात जाणे रोज एक तुमच्यासाठी रात्रंदिवस ध्यानात कशाचं मनात आहे? आहे बाबा. आमच्यासाठीच म्हणते वाजी. काय करा सांगा बरं आजी मित्रांनो, येईल काय काय बोला आता याच्यावरती. तुमच्यासाठी बाबा. तर आज ते आराधना नाही तुमच्यासाठी देवाला. बरे, अशीच आराधना ठेवा. हा, आज ते हे करणार आहे, टाका वगैरे काढणार आहे. तर कदाचित डिलिव्हरी 1-2 दिवसात होऊ शकते किंवा आजही होऊ शकते, काही माहिती नाहीये. कारण की आज बाळाची पोझिशन वगैरे सगळं काही चेक करणार आहे. त्यामुळे आई, रोहिणी, मनीषाताई हे सगळेजण दवाखान्यात जाणार आहे. आज माझ्या मागे तुम्हाला सांगतो एवढे व्हिडिओज जाणण्याचे तर आहेच, पण प्रमोशनचे आहे. कारण की मंथ एंड चालू आहे. मंथ एंडला सगळे कॅम्पेन क्लोज करावं लागतात. आता मी कसंच करून कायच करू, कारण की मग शरीरापेक्षा जास्त पैसे काय आलेले नाही. त्यामुळं मी काही जास्त फोर्स करत नाही यांना, पण ठीक आहे. त्या चप्पल घेऊन काऊन फिरायला लागले या पोरी? का ग टिट्ट्या, लागलं तुला? काय लागलं? दीदीने मारलं का? दीदीने मारलं? बाप्पा, लागलं रे. हे बघा काय यांचं काल मला समजत रामाला जरा समजत नाही, काही नाही. त्या लेकराची वाटी जातो. काल बी आम्ही तिकडे गेलो 2 वेळा वाटी घ्या. त्याचा काय गरज सांगा बरं. हाय 4 दिवस सुखाने ती राहिलेली, राहू दे बाबा तिला. की का उभा राहते. असा विषय यांचा. नुसतं लेकराला परेशान करायचं, मग ती चिडती, तिचा वडील चिडतात. अवघड आहे. काय सांगायचं होतं सांगा बरं. आता सुदर्शन ते येतील, मग जायचं आम्हाला व्हिडिओ वगैरे जालन्याचे बनवायला. कारण की
रक्षाबंधनचे व्हिडिओज लोकांचे काहीतरी करावं लागेल ना, त्याचे ऑफर्स वगैरे. खाली पिल्लू ये खाली काही आहे ना खाली. आणि आज जे आहे ना, कोमलला काय केलं? कोमल काय करतेस तू आज? काय करते? अरे पोहे पण केले आज? कालचे आहेत का? ओके. मला अजून खायचे होते. मला वाटलं तू ठेवायचं काढून ठेवली माहितीये का? जेवण करून द्या भाऊ आता. हा जेवणच करून जाणार आहे मी. झालं स्वयंपाक. आता भाजी टाकते. पोळ्याच करली कोमल? पोळ्याने केलं ना? करायचे? नको जाऊ दे, करा आता पोळ्या. भाजी आलू चटणी केली का? आलू चटणी केली, याची भाजी करायची, पोळ्या, खीर केली. बरं केली. ते तेलकट खावं वाटत नाही. जाऊ दे. कोमल काय वाटतं ग? आज येऊ शकते गुड न्यूज? आज नाही ना? पक्क पक्क किड बाय 100%. 100% मित्रांनो आज येणार नाही कोमलचं म्हणणं आहे. पण बघू आता काय होते. तर चपात्या करणं चालू आहे. आणि इकडे विचार काय ग? काय तुझं काय? घर थोडं आवरणं चालू आहे. बघू काय होतंय काय नाही. कोमलचं तर म्हणणं आहे की आज नाही होत, पण सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या उमेदवारावर विश्वास ठेवू शकता, कारण की ज्या लेडीज लोक व्हिडिओ बघत असेल त्यांनाही माहिती असेल टाका ज्यानंतर टाका निघू शकतो, काढल्यानंतर सांगता येत नाही. तर तसा विषय होईल. बघू काय होतंय काय नाही. कोमल हे ड्रेस दाखवते का ग एकदा? नंतर दाखवणार आहे कारण ती स्वयंपाक करते. स्वयंपाक झाला की मग ती दाखवे. तर चला मी काय करतो, किचन बंद करून ठेवलेलं आहे. किचन बंद करून ठेवलेलं आहे. तर चला मी काय करतो, तुम्हाला थोड्या वेळानंतर परत एकदा भेटतो. कारण ती स्वयंपाक करते. त्याचं आवरलं की मग तुम्हाला भेटल काय. चला कुठं चालले मग? तुम्हाला नंतर कॉल करतो. चालत चला, थोडं काही सांगितलं का लगेच कॉल कर. चालेल मग जा. किट्ट्या झोपलं त्यावर जाऊन या. हा हो. तर हे बघा, हे एक स्लीवलेस ड्रेस आहे जो कोमलला घातलेला आहे आणि आम्ही हा सुरतवरून आणलेला आहे. कसं दिसतोय सांगा कोमलला? थोडं वेट कमी करायची गरज असेल तर तसं पण सांगा, तसं पण आम्ही करू. आणि छान दिसतोय, मला तर आवडलं. इथं म्हटलं मी घरात पण घालायचं, पण तिथे म्हणणं आहे की तिला लाज वाटते घरात घालायला. तर असा विषय आहे आमचा. जरा शूट चालू आहे एका व्हिडिओचा, त्यामुळे आता हे विषय चालू आहे कपडे वगैरे असे ट्राय करण्याचा. तुला आवडला का? हा फक्त ड्रेस आम्हाला 700 रुपयामध्ये मिळालेला आहे. तुम्ही सांगा वर्थेबल आहे की नाही? नाही का? ठीक आहे, करा चेंजेस. चला तर मित्रांनो मी सध्या आता घरीच आहे अजून, कारण की मला ही जालन्याची व्हिडिओ शूट करायची आहे. पण त्याला थोडा वेळ आहे. आणि रोहिणी जी आहे दवाखान्यात गेलेली आईसोबत, जसं तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला दाखवलं होतं. तर डॉक्टरांनी जो आहे तो टाका वगैरे काढलेला आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अजून 2 दिवसाचा वेळ लागणार आहे. त्यामुळे आम्ही काही दवाखान्यात गेलेलो नाही आहे. आईनं आम्हाला घरी ठेवलं होतं, कारण की जर कधी जायची गरज पडली तर मग थैली वगैरे सगळं काही घेऊन जायलाच लागणार आहे. आता आई, रामा सगळेजण आहेत, पण ठीक आहे, तिथे एवढं जायची गरज नाही ना. दवाखान्यामध्ये एवढे जण येऊ पण देत नाही. फक्त तुम्ही चेकअपला येत असाल तर एवढे जण काय काम आहे तिथं, आणि त्यांचं असं म्हणणं असतं. मग त्यामुळे म्हटलं तुम्ही जाऊन या, तुम्हाला खरंच गरज पडली तर आम्ही येतो, असं आमचं म्हणणं होतं. बाकी बघू काय काय नाही तर. आणि कोमलला माझ्याकडून फुल परमिशन आहे बरं का स्लीवलेस ड्रेस घालायची. मला हे काल कळालं, कालचा व्हिडिओ टाकल्यानंतर हे कळालं की बायांना परमिशन नाही आहे स्लीवलेस ड्रेस घालण्याची, काय काय लेडीजला. पण कोमलला माझ्याकडून फुल आहे. जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट होऊ तेव्हा कोमल तिकडे घाले, कारण तिला इथं लाज वाटते, तिकडे लाज वाटत नाही. आता व्हिडिओ बनवते म्हटलं तर तेवढं तर नॉर्मलच आहे ना, तेवढं नॉर्मलच असायला पाहिजे, हो की नाही? एवढं पण नाही विचार करायला पाहिजे माणसाने कपड्याच्या बाबतीत. स्वतः निर्णय घ्यायचे. कसं एकच जिंदगी भेटलेली मित्रांनो, जसं जगायचं तसं जगायचं. काय म्हणतात? एवढा नाही विचार करायचा. हे माझं मत आहे, माझं पर्सनली मत आहे बरं का. बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला नाही माहिती. आता असं माझा विचार आहे, त्यामुळे मी सगळ्यांनाच रेकमेंड करतो. इवन रामा, रोहिणी यांना पण सांगत असतो की जसं जगायचं तसं जगा. मस्त. मला कॉल येत आहे खूप, पण मी जरा कॉल इग्नोरच करणार, कारण की मला थोडं तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. बघू आता काय होते काय नाही. आता तर विषय असा झाला, तुम्हाला बोललो ना
की कदाचित उद्या ही व्हिडिओ येऊ शकतो डिलिव्हरीचा, तर येऊ शकतो. ह्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची तयारीने राहावं लागणार आहे, कारण की रोहिणीची डिलिव्हरी ऑलमोस्ट आता होणार आहे 2-4 दिवसानं. 2 दिवसानं म्हटलं तरी आता कोमलचा बर्थडे आलेला आहे, कदाचित त्याच दिवशी होतो का काय असा विचार पडलेला आहे. म्हणजे त्याच दिवशी डिलिव्हरी झाली तर कोमलचा आणि पुतण्याचा बर्थडे सेम दिवशी येईल, एकाच दिवशी. पण बघू काय होतंय काय नाही. मी असं का बसलेलं, कारण मला खूप गरमी होतीये. हे लाईट लावलेले 2, त्यामुळे गरमी होतीये. इथं बसलोच का तोच प्रश्न पडलाय मला. आता पटकन व्हिडिओ शूट करायचे, पटापट जालन्याचे पण शूट करायचे. आता जवळपास 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता मी हा ब्लॉग शूट करतोय. रोहिणी आई सगळेजण घरी येत आहे. आता बघू काय होतंय काय नाही, हो की नाही. जे काय अपडेट असेल ते तर तुमचं ओमदादा तुमच्यासोबत सांगेलच. कदाचित ओमदादाचे व्हिडिओज तुम्हाला आता बघायला बोर वाटत असतील, पण काय करणार, ओमदादा तर डेली टाकायचा प्रयत्न करतो, त्यामुळे काही विषय नाही आहे. टिट्ट्या उठला का ग? आवाज कोणाचा आहे? पिऊ आणि परी ह्या दोघीही घरी आलेल्या आहेत आता. परीला बघा आता टेन्शन बघा, रात्री 12 वाजता घरी आलो, सकाळी 8 वाजता उठून शाळेत गेली. शाळेचं म्हणलं तर तिला आवड पण आहे आणि तिला ते करावंच लागणार आहे, कारण की शिक्षण मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये, तरी सध्याच्या जगामध्ये. त्यामुळे ते शिक्षणासाठी आपण कधीच मागे हे करणार नाहीये. बघू पुढे काय होतंय. आज आम्ही काय डान्स क्लासमध्ये जाणार आहे, तिथं पण परीचं बघणार आहे डान्स क्लासचं, कारण की परीला डान्स शिकावंच लागणार आहे. कुठलं तरी एक स्किल डेव्हलप करावंच लागणार आहे. काय होतं नाही या बाकी लेकरामध्ये परीकडे दुर्लक्ष होतंय, त्याचं मला कधी कधी खूप वाईट वाटतं. मी खूप विचार करणारा माणूस आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, खूप विचार करूनच घर चालवतो वगैरे, घरामध्ये सगळ्यांवर लक्ष ठेवणं वगैरे. तरी पण काय होतं ना, माझी स्वतःकडे लक्ष देणं होत नाही किंवा स्वतःकडे दैन होतं. आता तुम्हाला माहिती आहे का, माझा डाएट चालू होता, त्यासोबत जिम चालू होती, परत ग्राउंड चालू होतं, सगळं बंद केलं, कारण की दैनच एवढी चालू आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि वेट पण जवळपास 92-93च्या जवळ घरात गेलेलं आहे. पण मग ते पण आता मेंटेन करावं लागणार आहे, कारण की काय शरीर आहे तर सगळं काही आहे असं मला वाटतंय, हो की नाही. कोमल हे इकडं. कोमल सकाळपासून स्वयंपाकाची मागं लागलेली, कारण की तिचं म्हणणं आहे की रात्री ते उशिरा आल्यानंतर तिला भूक लागली होती. मी सगळ्यांनाच भूक लागली होती. ये ना इकडं. कोमल काय वाटतं कोमल, कधी होईल बर्थडे, म्हणजे कधी होईल डिलिव्हरी? डॉक्टर आता सांगितलं 2-3 दिवसांनी. आता पाठवू 2-3 दिवसांनी. मित्रांनो 2-3 दिवस सांगितलेले, पण मला नाही वाटत 2-3 दिवस लागतील. कदाचित 1-2 उद्यापर्यंतच किंवा आज रात्री ही दुखू शकते. काय म्हणजे कोमल? सांगतो नाही. दुखायचं तर सांगता येत नाही, कारण की बाळ ऑलरेडी ते खाली आलेलं आहे आणि बाळाला आता टाका देऊन आपण वरती ठेवलं होतं, कारण की त्याचं वेट पण वाढलं होतं. आता जवळपास 2.5 किलोच्या घरात गेलेलं आहे बाळाचं वेट, त्यामुळे आता ताण नाहीये. आता डिलिव्हरी झाली तरी पण आता देवानं करावं, फक्त नॉर्मल होऊन जावं, देवाला आमची प्रार्थना आहे नॉर्मल झाली पाहिजे. कारण की सी सेक्शनचं दुःख काय असतं हे माझ्या बायकोला तुम्ही विचारू शकता. काय असतं कोमल? जेव्हापर्यंत बाळ होतं तोपर्यंत काही वाटत नाही. काय म्हणते कोमल? टाक्याचं गिकत काय वाटत नाही, पण जेव्हा 4-5 दिवस 5-6 दिवस त्यानंतर जे दुखणं चालू होतं ते मग तुमच्या आयुष्यभर दुखणं राहतं. कंबर दुखी, पोट दुखी, काय म्हणते ग? चालू होतं ना दुखतं कधी कधी? दुखती पाठ? इंजेक्शन दिलेलं असं बघ. बोलीचं इंजेक्शन पाठीत दिलेलं असतं तर पाठदुखी चालूच राहणार आहे. तर असा विषय आहे बघा मित्रांनो. बाकी बघू आता काय होतंय काय नाही. चला मी जरा खाली जातो आणि मग थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटतो. चला. काय दवाखान्याचा मेळ काय तुला सांग ना मला एकदा. हा गेले आता ते काय सांग. किती दिवस काय सांगितले त्यांनी? टांका काढायला जायचं. तू गेलास नाही का मग? तिकडे घेऊन गेला? आलो ना, आतमध्ये होते. हा का? सोनोग्राफी चालू असेल काय ग? डॉक्टर थांबते 4-5 दिवस आता. अरे सानूच पेपर आहे. हो पेपर आहे, पण डबल बी यायची गरज पडत नसतं तुला. मम्मा पुढे बा. उंजाने काय करा मग घरी पुरीच पेपर आहे. उमजाने तिला काय करावं तर इकडे कोमल आहे. कोमल तिला उमजण नाही, तुला उमजतंय का? म्हणजे घरी जावं का कसं काय? उमजा नाशिकडे होय. हा सांग मला काय मिळेल. काय उंजान तिला घरी जायचं आहे, पण ती म्हणते की 2-4 दिवस थांबते अजून. कोण मनीषा ताई. हा थांबतात मग आता पण मग कसं होईल का तिचं ऍडजस्ट? होईल ना. होईल. एवढा महिना थांबा 4-5 दिवस थांबा. माझं म्हणणं आहे की तुझ्या बर्थडे पर्यंत थांबायला पाहिजे होती, हा मग 1 तारखेपर्यंत थांबा ना. नाही का? हा ते 2-3 दिवस बोले आपण 4-5 दिवस धरू. बघू आता काय होतंय काय नाही. तर किराणा आणला वाटतं आज. हा किती आणलाय? थोडंच आणलं जेवढं लागतं तेवढा. संपलं ना तेवढं मग. आणलं. बाकीचं तुम्ही ते क्लाउड किचनला लागतं ते नाही आणलं. महिन्यातून 4 वेळा तुम्ही किराणा भरतात ना. हा मग तसंच करावं लागतं. संपल्याशिवाय मग ते तसंच उरलेलं काय करावं.
सगळं जगच कोमल एक साथच भरतं, तुम्ही 4-4 वेळा कसं भरता? 4-4 वेळेस सगळेच भरता पण ते दिसून येत नाही 4-4 वेळा. आपलं उघडीच देतं आपण व्हिडिओ घेऊ. कायच का इकडे परी तुला मी काय म्हंटल होतं? काय देणार? कोणतं गिफ्ट? परीला सरप्राईज गिफ्ट पाहिजे आणि तिला आणि तिच्या मम्मीला दोघींनाही बर्थडेच्या दिवशीच मिळणार आहे. काय ग कोमल? गिफ्ट भेटणार भेटणार आहे ना मस्त. एक चॉकलेट मस्त असं. कोणतं कोणतं चॉकलेट? चोको मोको चॉकलेट. तुला माहिती चोको मोको नाही माहित? हा मित्रांनो, तुम्हाला चोको मोको चॉकलेट माहिती असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. इकडे पिऊ आली. पिऊ हाय कर एकदा. हा जय हरी कर एकदा. हा इकडे बघ. तुला चॉकलेट खायचं का? चोको मोको चॉकलेट. कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. चोकोच माहिती. चोको मुक काय? चोको मोको चॉकलेट असते. लंडनचं फेमस चॉकलेट आहे ती चोको मोको. ते आम्हाला देणार का? हा कोण आहे पण तुमचं लंडन? तेच ना, मग तेच जुगाड लावा लागेल ना, कसं येईल काय येईल. तर चला, रोहिणीची काही अपडेट असलं तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. काय ओके नाही, सध्या तर तीसाठी प्रार्थनाच करा, सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. अचानक प्रेग्नेन्सीचा व्हिडिओ येईल आणि अचानक डिलिव्हरीचा व्हिडिओ येईल आणि तो उमदा तुम्हाला लवकर सांगून देईल काय होणार आहे काय नाही. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब कर. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि प्रत्येक सगळ्यांना बाय बाय. कपडे धर झाली काय? हे बनेल खायला. ओके चला, बाय बाय.